गुड इव्हनिंग एव्हरीवन. न्यू डे, न्यू व्लॉग अँड न्यू प्लेस. तर आज आम्ही ऑफिस संपल्यावर कुठेतरी वॉकला जायचं म्हणून आम्ही एलिझाबेथ लेकला जातोय. हे लेक सुद्धा 10 मिनिट्स आहे घरापासून आणि इट्स अ ब्युटिफुल लेक. लेकचं नाव एलिझाबेथ लेक आहे आणि लेकच्या अराउंड पूर्ण अशी ट्रेल आहे वॉक करण्यासाठी. तर खूप सारे लोक असतात वॉक करण्यासाठी जे येतात संध्याकाळी आणि इट विल बी फन. तर लेट्स गो फॉर अ वॉक. बिफोर आय स्टार्ट दिस व्लॉग प्लीज सबस्क्राईब करा आणि शेअर करा. दॅट रिली हेल्प्स अ लॉट. खूप हेल्प होते त्याने. वी वर वर्किंग फ्रॉम होम, पण सगळे ऑफिसवरून आता रिटर्न घरी जात आहे, त्यामुळे एक साईडला खूप ट्रॅफिक आहे आता. So 15 degrees टेम्परेचर आहे, विच इज लाईक रिली गुड. पण विंडी आहे त्यामुळे थंडी वाजते आणि इट्स अ ब्युटिफुल डे फॉर अ वॉक. शो हॅलो. इकडे इकडे छान माउंटेन्स ग्रीन झाले सगळे पावसाळ्यात. विजिटर सेंटर आहे पार्कचं. बेसिकली इथे सगळी पार्क रिलेटेड इन्फॉर्मेशन, पार्क कधी ओपन होतं, क्लोज होतं आणि काय काय करता येतात तिथे ऍक्टिव्हिटीज, सगळी इन्फॉर्मेशन आहे. किती ट्रेल्स आहे, किती वॉक करता येईल वगैरे सगळी इन्फॉर्मेशन देतात. सो इथे असे त्यांनी पार्कमध्ये बेंचेस फिक्स केलेत. युजली वीकेंड्सला वगैरे फॅमिलीज येतात त्यावेळेस इथे चेस खेळतात किंवा लंच डिनर वगैरे करतात आणि मुलं वगैरे युजली इकडे पार्कमध्ये खेळत वगैरे असतात. सो बेसिकली आपण ज्या पार्कमध्ये आता आलो आहोत त्या पार्कचं नाव सेंट्रल पार्क आहे आणि पूर्ण पार्कचा एरिया हा 450 एकर्समध्ये आहे. आणि हा जो लेक आहे माझ्या पाठीमागे तो लेक 83 एकर्समध्ये आहे पूर्ण. आणि त्या लेकचं नाव एलिझाबेथ आहे, एलिझाबेथ लेक आहे. हे पूर्ण अशी पाथ आहे लेक साईड. भरपूर मोठी ट्रेल आहे ॲक्च्युली. इथे प्रत्येक अराउंड द लेक प्रत्येक ठिकाणी असे सीटिंग एरियाज केलेले आहेत आणि लोक आपल्या डॉग्सला फिरवण्यासाठी येतात, छोट्या मुलांना संध्याकाळचं असं फिरवण्यासाठी येतात. सो आता आपण एका किड्स एरियामध्ये जाणार आहोत जिथे बेसिकली सगळ्यांना ॲक्सेस असतो किड्सला घेऊन जाण्यासाठी, खेळण्यासाठी. आणि तसंच इथे एक चांगली गोष्ट आहे की तुम्हाला जर काही इव्हेंट्स करायचे असतील, समज बर्थडेज किंवा इन जनरल बेबी शावर्स और जेंडर रिव्हील फंक्शन्स, तर इथे तुम्ही येऊन स्पॉट आपला एक फायनल करू शकतात. आय डोंट थिंक देयर इज एनी फीज, जस्ट हॅव टू कम अँड फिक्स द स्पॉट. बसण्यासाठी वगैरे जागा असतेच, तुम्ही तुमचं डेकोरेशनचं सामान आणायचं. ओपन पार्क आहे आणि फुल लेक व्ह्यू वगैरे सोबत तुम्ही तुमचे इव्हेंट्स करू शकता इथे कधीही. सो इट्स ॲक्च्युली अ रिली गुड आयडिया. आणि प्रत्येक ठिकाणी असे वॉटर
अवेलेबल केलेलं आहे, तेव्हा मी तुम्हाला दाखवते. तर इथे सिटिंग एरिया केलेलं आहे त्यांनी प्रॉपर, डस्टबिन्स वगैरे ठेवलेत आणि ते बार्बेक्यू स्पॉट आहेत. युजली लोकांचे स्वतःचे पोर्टेबल बार्बेक्यू असतात, बट दिस इज गुड की त्यांनी एक एक्स्ट्रा पण प्रोव्हाइड केलाय. सो तुम्ही असा हा स्पॉट जर बुक केला तर यू गेट अ लेक व्ह्यू प्लस गुड बॅकग्राऊंड वगैरे. तुम्ही तुमचं डेकोरेशन कुठेही लावू शकता आणि तुमचे फ्रेंड्स वगैरे तुम्ही इथे चिल करू शकता. बेसिकली हा असा किड्स एरिया आहे. सो संध्याकाळी खूप सारे पेरेंट्स घेऊन येतात त्यांच्या मुलांना आता ऑफिस वगैरे, आणि स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज पण चालतात इथे. ओपन ग्राउंड असल्यामुळे I see people playing football there, so which is good. इथे फीज वगैरे नाही आहे ह्या पार्कला, इट्स फ्री फॉर ऑल. हा एक पब्लिक एरिया आहे, तो इथे पण आपण आपले आपले स्पॉट्स पकडून इव्हेंट्स करू शकतो आणि इट्स टोटली वर्थ इट. आय थिंक समरमध्ये स्पेशली चांगलं वेदर असतं, तुम्हाला हा छान व्ह्यू मिळतो तुमच्या इव्हेंटसाठी. छान एरिया आहे हा. चालत चालत वॉटर पार्कच्या एरियामध्ये आलो. इथे वॉटर पार्क आहे. आय बिलीव्ह ह्याला रिझर्वेशन लागत असतील किंवा तिकीट्स असतील, आणि हा सेपरेट सेक्युरिटी एरिया आहे, पण हा सेंट्रल पार्क मध्येच येतो. तर रॅन्डमली एक ट्रेन पकडली आहे आणि त्या ट्रेनला पकडून आपण चाललोय. बट आय थिंक बाय डिफॉल्टच आपलं पूर्ण एक राऊंड होईल, लेकच्या राऊंड. सो ॲट द एंड इट्स वन अँड द सेम. मला कॅलिफोर्निया बद्दल इथे आल्यापासून मला ही गोष्ट खूप आवडते. हे जे माउंटन्स आहेत, रोलिंग माउंटन्स, खूपच छान वाटतात मला. आणि युजली आय थिंक दिस 4-5 मंथ्स असतात हे स्टार्टिंगचे. वेदर इज गुड 12 महिने, पण हे माउंटन्स असे पावसाळ्यात दिसतात. सो अराउंड नोव्हेंबर डिसेंबर चालू होतं आणि एप्रिल मे पर्यंत राहतात असं. But it's a beautiful time to be around, walking and everything. हा बघा, आता चालता चालता आम्हाला आणखी पिकनिक एरिया दिसला. हा कॉन्सेप्ट मला खूपच आवडतो. आम्ही पण आमच्या एका फ्रेंडची जेंडर रिव्हील अशा ओपन स्पॉट मध्ये केलं होतं आणि इट वॉज सो गुड. दुसरं पार्क होतं ते, तर युजली सगळ्या पार्क्स मध्ये इथे अशी अवेलेबिलिटी केलेली असते. जसं आता माझं वॉशरूम होतं, इथे वॉटर फाउंटन आहे. सो सोयी सगळ्या केलेल्या असतात. बार्बेक्यूज लावलेले आहेत तिथे, प्रत्येक स्पॉट जवळ एक एक बार्बेक्यू आहे. सो सोयी सगळ्या केलेल्या आहेत, विच इज लाईक द कन्व्हिनियन्स इज प्रायोरिटी बेसिकली, विच इज रिअली गुड. मागच्या वेळी आम्ही इथे आलेलो, एवढी थंडी होती इथे, आम्ही पुन्हा अर्ध्या रस्त्यातूनच गेलो होतो की नाही. एवढी थंडी होती की नेहमी ऍक्च्युली मला आणि प्रफुल्ला थंडी एवढी वाटत नाही, पण त्यावेळेस आम्हाला पण खूप थंडी वाटत होती, खूप विंडी होतं. सो मधूनच आम्ही घरी गेलेलो. ते ट्री दिसतात इथे खूप सारे असे अराउंड द लेक. त्याचं नाव आहे चायनीज एल. लुक्स गुड. हॅलो. लेकच्या मध्ये पण आयलंड आहे.
Beautiful flowers. So we decided to sit for a while. छान ऊन लागतं इथे. Good heat, good sun. आपण ऑलमोस्ट हाफ ऑफ द हाईक आणि हाफ ऑफ द ट्रेल आपण केली आहे आणि अजून हाफ आपली राहिली आहे. सो आपण हळूहळू बघत सगळं मस्त कव्हर करूया. So this tree. Back to beautiful views, beautiful trees, and beautiful lake. So pretty. I can keep walking for hours like this. सुंदर आहे म्हणजे काय कावळा तर नाहीये. पण मोर दॅन हाफ ऑफ ट्रेल कम्प्लीट केली आहे. आतापर्यंत आपलं 1 माइल ऑलरेडी झालाय. 1 माइल म्हणजे ऑलमोस्ट 1.6 किलोमीटर्स और ऑलमोस्ट 1.6 किलोमीटर्स. तर अजून खूप चालायचं आपल्याला. सो आय थिंक 2.5-3 किलोमीटर होऊन जातील आज वॉक. होय थंडीमध्ये 2.5-3 किलोमीटर वॉक होऊन जाईल म्हणजे. हो आरामात. त्याला वाटतं मी त्याला काहीतरी खायला देतेय त्यामुळे तो माझ्याकडे चालत येतो. पण अनफॉर्च्युनेटली काहीच नाहीये त्याला द्यायला. ओले अशा मुलं आई वडील मुलांना अशा सायकलिंग करायला घेऊन येतात. इथे लोक जॉगिंग पण करतात, काही लोक वॉक पण करतात, काही लोक चिल करतात. सुंदर फुलं आहेत तिथे. पूर्ण झाड फुलांनी भरलंय छान. पूर्ण वाइल्ड फ्लावर्स ने भरलंय छान आहे. I have a thing for white flowers. जिथे जिथे जाते white flowers शोधत असते, white flowers चे फोटो घेत असते. आता ट्रेल संपत आली आहे आणि we walked for a good amount of
टाइम टुडे. मस्त वाटलं, छान वाटलं चालून. आणि दाल वगैरे असे लाल झाले थंडीने. वाटतं टोटली वाटतं. आईना खूप थंडी वाजून अरे थंडी वाजली, वारा सुटलाय. हो त्या दिवशीपेक्षा कमीच आहे पण वारा. त्या दिवशी आम्ही हालत होतो लिटरली वाऱ्याने, एवढा वारा होता. अर्धा रस्त्यात कधी flash again. Let me turn the camera. So भेटूयात पुन्हा लवकरच पुढच्या व्लॉग मध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. खूप जण व्हिडिओज बघतात बट आय थिंक सबस्क्राईब करायला विसरून जातात. सो इट रिली हेल्प्स चॅनल ग्रो करण्यासाठी. प्लीज करा. आणि मी खूप इम्प्रोवाइज करेल अजून कॉन्टेंट वरती. आपण खूप फिरूयात आणि मी चांगले व्हिडिओज आणखी बनवेन. बट शो मी सम सपोर्ट. थँक्यू.